स्वागत आहे आपलं माहीन किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। चला तर मग पाहूयात काय काय लागतात इन्ग्रेडियंट्स। पनीर बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चार टमाटे, 3 मोठे कांदे, 1 चमचा कसुरी मेथी, मीठ, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता, 1 अद्रकचा तुकडा, दालचिनी, 4 ते 5 छोट्या इलायच्या, हिरव्या इलायच्या आणि 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 चमचा धने, 1 चमचा तिखा लाल, अर्धा चमचा हळद, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आणि हे मी बनवलेले आहे काजूची पेस्ट। इथे आपण पनीर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं तूप घालून असं एकत्र करून मिक्स करून असं भिजू घालून ठेवूया 15 ते 20 मिनिट। इकडे आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे, आता आपण तो तळून घेऊयात। कांदा तळण्यासाठी आपण तेल किंवा तूप यूज करू शकतो। मी इथे 1 चम्मच तूप घेतलेला आहे। गरम झाल्यानंतर आपण असा कांदा टाकूयात। हा कांदा तळत असताना मी अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे, जेणेकरून हा आपला कांदा लवकर तळला जाईल। आपण ते कापलेले 4 टोमॅटो घातलेले आहेत। आता हे पण छान असे फ्राय करून घेऊयात। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात, म्हणजे हा टोमॅटो लवकर शिजेल। हा टोमॅटो थोडासा शिजला आहे तोपर्यंत आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि अद्रक घालूया। नंतर आपण ही दालचिनी घालणार आहोत, हे धने पण घालणार आहोत, काळी मिरी पण घालणार आहोत आणि हे जिरे पण टाकूयात। हे आपण 4 ते 5 इलायची पण घालूयात। ज्या लवंगा घेतलेल्या त्यामध्ये 3 लवंगा आपण टाकणार आहोत, 2 लवंगा नंतर टाकूयात। छान असा मसाला सगळा फ्राय करून घेऊयात। जवळजवळ 5 ते 7 मिनिट लागतात हे सगळं फ्राय होण्यासाठी। आपला छान असा मसाला तळून झालेला आहे। आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यातून थंड झाल्यानंतर बारीक करून घेऊयात। आपण हे असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। छान अशी ग्रेव्ही बनवूयात। त्यासाठी आपण आहे त्याच कढईमध्ये तेल किंवा तूप घेऊयात 1 चम्मच आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करूयात। कढीपत्ता आणि लवंग ॲड करूयात। कढीपत्ता थोडासा तडतडला की आपण ह्या मिरच्या पण ॲड करून घेऊया। राहिलेली मिरची आणि मीठ पण ॲड करून घेऊयात आणि हा मसाला फ्राय झाला म्हणजे थोडासा तळा गेला की आपण हा वाटलेला मसाला टाकून घेऊयात। वाटलेला मसाला ॲड करून आपण कसुरी मेथी पण ॲड करणार आहोत। हा मसाला थोडासा आपण फ्राय करून घेऊयात, कारण आपण वाटताना ह्याच्यामध्ये जे पाणी टाकलेलं ना ते पाणी आपण सगळं ड्राय करून घेऊयात। ही ग्रेव्ही शिजत असतानाच आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात। हे थोडंसं पाणी आटलेलं आहे तोपर्यंत आपण हे काजूची पेस्ट टाकून घेऊयात आणि आपण आता हे मॅरिनेट केलेलं पनीर पण टाकणार आहोत। दहा मिनिटानंतर ही अशी पनीरची भाजी आपली बनलेली आहे, एकदम धाबा स्टाईल। आणि ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स नाही वापरले, जो आहे तो नॅचरल कलर। चला आपण आता ह्याला ताटात काढून घेऊया। बघा आपली छान अशी पनीरची भाजी बनवून तयार आहे आणि हिला चपाती बरोबर खाऊ शकता। माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण बनवून खा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।